काऊन काय झालं करिश्मा? काऊन रडून राहिली? हा काय झालं? त्याचं काय झालं काय झालं? आता नाही म्हणून राहिली ना, नाही म्हणून राहिली. माझ्या घरी नका येऊ म्हणते, तुमचं तुम्ही पाहत बसा म्हणते. माझ्या घरी जागा नाही म्हणते, मी येत नाही म्हणते तुला म्हणते. ते ना तुम्हाला ते म्हणते की नवऱ्याला सांग म्हणते की माझ्या घरी ते यायला लागत, तुमचं तुम्ही पाहत बसा म्हणून. कुठे जातं मग आता सांगा बरं मला? का खरंच मंदिरात नेता का मला? का धर्मशाळेत राहायचं आहे? का गावाच्या बाहेर झोपडी बांधून राहतं? काय करतो मग आता? नाही चला ना, चला आता. मी नाही म्हटलं काय? हा बाई करिश्मा, मी नाही म्हटलं काय? तू आई नाही म्हणून राहिली, मी तर म्हणून राहिलो चल म्हणून. तिचंच घर आहे का ते? हा माझ्या घर आहे ना. चल चला, तुम्ही बांधा तुमचं सामान गिमान बांधा. तुमचे आई बाबा आले की आपण निघून जाऊ. मग सांगू येईल सर, निघून जाऊ आपण. तुम्ही काळजी नका करू. चला तुम्ही, मी आहे ना. चला चला तुम्ही. नाही मग आई नाही म्हणून राहिला तर मग आम्ही येत नाही ना. आम्ही नाही येत. आम्ही जे नाही म्हणत असतील तर आम्ही येत नाही. करिश्मा आपण नाही जाऊ, आपण इथंच पाहू ना कुठेतरी. मग गावाच्या बाहेर एखादं झोपडं बांधतो मी. एखादी जागा पाहतो, झोपडं बांधतो, तिथं राहू आपण. काय अडचण आहे? तिथं राहू आपण. झोपडं बांधून राहायचं म्हणते. पाय हो, झोपडं बांधून राहायचं म्हणते. मी नाही राहत बाबा झोपड्या गिपड्या. आता कोण झोपडं हो? तू तर म्हणा की घरी जाऊन म्हणा असं तसं, आता झोपडं म्हणून राहिला. मी नाही झोपड्या गिपड्यात नाही राहत. मी इथंच राहतो बाबा. मी नाही झोपड्या गिपड्यात. नाही हे पाय करिश्मा, आता मागं नको हटू तू. आता झालं ना, सगळं निर्णय घेतला. तुला हेच पाहिजे होतं ना. तुलाही दिवसापासून मागं लागली होती ना, आपण अलग राहू. चल ना, आपण अलग राहू ना. आता अलग राहिली इतकं सोपं नाही. आता माझ्याजवळ पैसे घेशे नाही. ज्या वक्ती माझ्याजवळ पैसे येईल त्या वक्ती आपण घर घेऊ. आता तर असं लागेल ना, असंच राहायला लागेल आपल्याला. एखाद्या झोपडी गिपडीत, एखाद्या झोपडीत राहायला लागेल, नाही तर एखाद्या मंदिरात असं कुठंतरी काहीतरी करायला लागेल. आता नाही ना माझ्याजवळ काही, तर कसं काय? मग आता काय करणार? मग आता तू आई नाही म्हणून राहिली. माझ्या घरी मला राहायचं नाही. आता माझ्या मनच उतरलं, आता मला राहायचंच नाही आहे. कटकटी पाहिजेच नाही ना. तर आता तू मागं नको फिरू. आता आपलं सगळं ठरलंय. आता माझे आई बाबा आले का मी सगळं सांगतो त्याला बरोबर, आणि चाललो जाऊ आपण. अलग राहू म्हटलं होतं बापा, नाही का घर सोडून म्हटलं होतं काय? वावर सोडा म्हटलं होतं काय? सारं हे सारं सोडून चला म्हटलं होतं काय? नाही म्हटलं होतं इथंच राहू, याच घरात राहू म्हटलं. आपलं अलग करू, त्याचं अलग करतील. आम्हाला काय माहित होतं बापा की तुमच्या डोक्यात एवढं डोकं तुमचं खराब होईल म्हणून? तुम्ही काय विचार करून राहिले? मला काय माहित होतं बापा? नाही नाही नाही, आपण नाही जाऊ कुठं. आपण इथंच राहू ना बापा. हेच चांगलं आहे, याच घरी राहू आपण. काही जाऊ नाही आपण, तिच्या घरी जाऊ नये, कोणत्या झोपड्यात जाऊ नये बापा. इथंच चांगलं आहे ना, इथंच राहतो मी. मी जात नाही कुठं बाबा, मी जात नाही कुठं. मी इथंच राहतो, माझ्या घरीच राहतो मी. तर तू मला सांग करिश्मा, आता सगळं झालं ना. आता आणि सगळं झालं, आता बोलणं एवढं झालं ना. आता कोण तू नाही म्हणून राहिली? इथं राहिली तुला अजून हे सगळे कामं करायला लागेल ना. करावंच लागेल. कोण करत नाही तर मग? तू आहे ना, आई आहे घरात. आई करते, तुलाही करावंच लागेल. आई करत नाही का कामं? सांग बरं. ती तिचे कामं बरोबर करते. तुला तुझे कामं करावंच लागेल ना. करायला लागेल की मग रोजची कटकट, त्याच गोष्टी, तेच भांडण. माणसाला धड खाली भेटत नाही, धड शिदोरी नसते, धड कपडे धुतले नसते, त्या पोराकडे लक्ष नसते. तेच होईल ना सर. तुझ्याकडून होत नाही म्हणून राहिली ना. तू सांगून राहिली तुझ्याकडून होत नाही. चल ना मग लहानशी झोपडी बांधून, काहीच नाही काम करायला लागत. मग आपल्या तिघायचं काम आहे. मग मी करू लागेन तुला. माझे कपडे मीच धुवून टाकन. बाबूचंही मीच करण. मग तुला करायचं काय लागतं सांग बरं? वावरा गिरती जाणं मग बंद झालं. मग आता मी घरीच आहे ना. मी करण ना काम. तू काळजी नको करू. लहानशा झोपडीचं काय काम करायला लागते? काही टेन्शनच नाही ना. ना वावराचं टेन्शन, ना घराचं टेन्शन, ना स्वयंपाकाचं टेन्शन, कशाचंच टेन्शन नाही. बाबूली एखादी इच्छा शाळेत टाकून देऊ. जाते की नाही शाळेत? नाही गेला तर नाही गेला, जाऊ दे लेकाचं. कायचं शिक्षण आणि कायचं काय. आता शाळेची फी भरायला माझ्याजवळ एवढे पैसे नाही आहे ना. पाहू त्याचंही पाहू. आता राहीन घरी राहीन. जागती पैसे येईन त्या शाळेत टाकून मी त्याला. आता काय करू मग मी? सांग आता. इथं राहत होतो, तिथं सगळं बरोबर होतं. बाबा सगळं बरोबर करून राहिले होते. सांग बरं, आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी होती काय? काय नव्हतं आपल्याजवळ, सगळंच तर होतं. चांगलं घर, चांगलं खाणं पिणं, चांगले कपडे लागते, बाबूची शाळा. काय नव्हतं तुला? सांग बरं. तुझ्याजवळ सोनं नाणं नाही आहे, काही नाही आहे. सांग बरं, साड्या नाही आहे, काही नाही आहे तुझ्याजवळ. सगळं खाणं पिणं सगळं आपलं बरोबर होतं ना. कोणतं टेन्शनही नव्हतं. ते दोघं माणसं किती काळजी. आपल्याला काय करायला लागतं? आपल्याला फक्त सांगितलं तेवढं काम होतं. दुसरं काही आपल्याला आपल्या मागे टेन्शन होतं का? सांग बरं. पण आता तू नाही म्हणून राहिली तर मग मला सांग ना. आता कसं करावं मग? आता हे रोजच्या कटकटी पाहिजे नाही म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला की नाही इथं राहावंच नाही बा, आता चाललंच जाऊ. तुला इतका त्रास होऊन राहिला, मी पाहून राहिलो ना. तुझ्याकडून होत नाही कामं, तुला त्रास होते. आता तुझी काळजी मी नाही घेणार तर कोण घेईन मग? सांग बरं. म्हणून बाबा मी असा निर्णय घेतला बा. आता त्याच्यात की चुकलं का मग? सांगा बरं, तुम्ही सांगा काय चुकलं मग? बापा मग काय घर सोडायला लागते काय? असं घर कोण सोडता तुम्ही? कोण तुमच्या मनात आलं घर सोडायला लागते? तुम्ही कोण नाही का घरचे? तुमचा हिस्सा नाही का घरात? अधिकार नाही का तुमचा? पोरगं आहे ना तुम्ही त्याचं. मग घर सोडायचं आहे तर त्याला वाटणी मागा मग. तुमच्या हिश्शाचं घ्या आणि मग अलग पडा तुम्ही. अलग व्हा तुम्ही, बाहेर राहा मग तुम्ही घराच्या. असं कसं घरातून बाहेर पडून राहिले तुम्ही? नाही पोरगी अशी कशी घरातून बाहेर पडत? सांगा बरं मला. तिला काय पाहिजे नाही काय? काय तिला काय रस्त्यावर नेऊन काय रस्त्यावर घर बांधता का तुम्ही? झोपडी बांधता म्हणता? नाही पोरगी कोण अशी बाहेर पडत? नाही पोरगी नाही जाणार कुठं. तुमचं तुम्ही पाय काय करायला लागते? नाही पोरगी नाही जाणार. हिस्से वाटणं बरोबर वाटणं राहील. हे पा मामीजी, मी तुम्हाला अजून सांगून राहिलो, शेवटचं सांगून राहिलो मी तुम्हाला. करिश्मा तू ऐक, बाबा तुम्ही ऐका, सगळेजण ऐका. हे कमाई माई नाही होय. म्या एक करी वावर कमावलं नाही. हे घर माई नाही, सगळं माझ्या बाबानं कमावलं. हे त्यानं आयुष्यभर कष्ट केले, त्यानं कमावलं. हे त्याचं काही नव्हतं पहिले. काहीच नव्हतं त्याचं. लहानपणी त्याच्या घरी काही असे की वावरं गिवरं नव्हते. तेही लोकांच्या इकडे तिकडे जाऊन वावरेत जाऊन कामं करून त्यानं हे सारं कमावलं. ते त्याचं होय हे. मी कायला मागू त्याला? त्याला वाटण तर देतील, नाही वाटण तर नाही देतील. त्याला ज्याला वाटण त्याला देतील ते. मी कायला मागू त्याला? मी मागणार नाही. मी स्वाभिमानी माणूस आहे. मी कोणाला काही मागणार नाही. मला दिलं तर ठीक, नाही दिलं तरी ठीक. मी करत ना. जसे त्यानं कष्ट केले, आयुष्यभर कष्ट केले, मी कष्ट करत. त्यानं लोकांच्या वावरात काम केले, मी करत. त्यानं एवढं मोठं वावर घेतलं, एवढं मोठं घर बांधलं, मी करत. माझ्याकडून काय होणार नाही का? तुम्हाला काय वाटून राहिलं? सगळं करतो मी. असं कसं होत नाही?
आणि तुमच्या पोरीला जर माझ्या संग तुम्हाला ठेवायचं नसेल तर मग तुमच्या पोरीला तुम्ही घेऊन जा ज्या वक्ती माझ्याजवळ सारं येईन त्या वक्ती मग घेऊन येईन मी तिला. पहिलं माझं तुमच्याकडून तुम्हाला वाटतं तुमच्या पोरीकडून होत नाही हे सगळं कष्ट सहन होत नाही तिला तर घेऊन जा ना तुम्ही. मी तर माझ्या वडिलाला काही मागणार नाही एवढं मात्र नक्की. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की वाटण्या गिटण्याचा विषय काढायचा नाही, नावच काढायचं नाही. वाटण्याचं गोष्ट काढली की माझं डोकं खराब होते. सांगून राहिलं मी तुम्हाला. आणि तुम्ही जर जास्तच केलं मग आता अजून वाटण्या हे ते करिश्मा तू ऐको. तर मी तुम्हाला सांगून राहिलो मी सारं हे सोडून कुठे चालला जाईल कुठे चालला जाईल मी येणारच नाही घरी वापस. पहा मग तुम्हाला काय करायचं आहे तर. नाही बाबा, मी नाही जात बाबा तिच्या घरी. आताच मला म्हणून राहिली नेत नाही, असं नाही, तसं नाही, पैसे नाही, 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 मी नाही जात बाबा. मी तुमच्या संग राहतो बाबा, मी नाही जात कोणाच्या घरी. पाय मग असं आहे मग माझ्या संग राहायचं आहे तर मग असं राहावं लागेल मग. सांगतो आई बाबाला सांग, सगळ्याच्या समोर सांगतो. आता आई येईन बाबा येईन सगळ्याला सांग ना. तर मी याच्या संग राहतो मला कुठं जायचं नाही म्हणून सांग ना बाप. मग मी तुला कुठं म्हणून राहिलो, मी तुला म्हणून राहिलो पहिल्या दिवसापासून म्हणून राहिलो मी तुला की आपण अलग करू. पहिलं तर मला वाटत होतं की जाऊ तू आईच्या बाबाच्या घरी, पण आता ते नाही म्हणून राहिलं तर मग ठीक आहे ना, नाही तर नाही बा. आपण करू ना दोघं माणसं, आपण मेहनत करू, कष्ट करू, लोकांच्या वावरात काम करू, काही करू आपण. आपण करू ना, सगळं करू आपण. मी आहे तुझ्या संग, तू काळजी नको करू. काय भिकारी, विकास काय होईल? माझ्या कानावर काय काय बोलून राहिली? घर सोडून जाऊ? आईला सांग, बाबाला सांग. का हो करिश्मा? कोण रडून राहिली? पोरगी कोण रडून राहिली? काय झालं रे? नाही बी, करिश्मा कोण रडून राहिली होती एवढी? विकास काय झालं रे? बापा करिश्माची आई काय झालं? कोण काय झालं? काय झालं? मला काय ऐकून राहिलं बापा? काय रे विकास काय म्हणून राहिला होता रे तू? घर सोडून जातो म्हणतो? कोण रे बापा? काय नाही बापा काय झालं तर ऐकूनच नाही राहिली निरा, ऐकून नाही राहिले ना. कालपासून 2 दिवस झाले निरा. घर सोडायच्या गोष्टी करून राहिले. काहीच नाही पाहिजे म्हणते, आपण चाललो जाऊ म्हणते, इथून झोपडीत राहू म्हणते. पहिले म्हणे माझ्या बाबाच्या घरी जाऊ म्हणते, आता म्हणते झोपडीत राहू म्हणते. अलग राहू म्हणते आपण, इथं नाही राहायचं म्हणते. म्हणून मी तुम्हाला बोलावलं. तुम्ही विचारत येईल आता काय झालं म्हणून. ऐकून नाही राहिले ना, आम्ही त्याला सगळं सांगून राहिलं, ऐकून नाही राहिले. नाही मी जातच आहे म्हणते, राहतच नाही म्हणते आता इथं. झोपडीत राहू म्हणते, कुठे राहू म्हणते, लोकांच्या वावरात काम करू म्हणते, पण इथं नाही राहू म्हणते आता. कोण नाही राहत काय नाही बापा, तुम्हीच विचारा. म्हणून ते मी तुम्हाला बोलावलं. आजच्या आज या म्हटलं मी, तुम्ही सांगा येईल आता. आमचं ऐकून नाही राहिले ते, तुमचं तरी ऐकतील, सांगा येईल आता. पाय आता पण तूच म्हणून राहिली ना आपण अलग करू, असं राहू तसं राहू. आता काय म्हणून राहिली, राहत नाही म्हणून, जात नाही म्हणून. का हो करिश्मा काय होई? आता तूच मला म्हणून राहिली ते ना. तू येतं सुरू होतं अलग राहू, असं करू तसं करू, वाटण्या मागा, हे मागा ते मागा. मी तुला सांगितलं मला वाटण्या गिटणं पाहिजे नाही, अलग राहायचं असेल तर चल माझ्या संग, मी जिथं जाईन तिथं तरी या लागल. आता कोण नाही म्हणून राहिली? पाय हिनं मला सांगितलं ना, आता माझं नाव सांगून राहिली. तिलाच राहायचं होतं ना अलग, म्हणून मी हे सगळं केलं आणि ते नाही म्हणून राहिली आता. काय म्हणून राहिलं पा? याच्यासाठीच तर बोलावलं तुम्हाला. बापा जाऊन बसले तिथं. 8-10 दिवस झाले, एवढे दिवस राहिला की जाऊन बसल्या. घराची फिकर नाही, पोरीची फिकर नाही, त्या पोराची फिकर नाही. आता आल्या ना, पहा आता तुमच्या घरात काय सुरू आहे तर. पोरगं घर सोडून जातं म्हणते, बायकोला म्हणते चल म्हणते माझ्या संग, कुठे राहू म्हणते, झोपडीत राहू म्हणते. नाही पोरगी काय झोपडीत राहीन काय? पहा आता तुम्हीच आता. त्याच्यासाठी बोलावलं तुम्हाला. आल्या नाही एवढे दिवस, बसल्या तिथं जाऊन. या घराचं सारा घरदार सोडून. असं असते का बापा? नाही बी सांगू आता, मलाच म्हणून राहिलं. बापा तुम्ही होत्या, तुमच्या भरोश्यावर मी तुम्ही सांगून नव्हती गेली का मी तुम्हाला? का तुम्ही आहे करिश्माचे आहे, आता जरासं पा म्हटलं लेकरेकडे मी जातो म्हटलं, जराशी आत्याबाईची तब्येत नाही चांगली म्हणून गेली होती ना बापा. मग तुम्ही तर मला म्हणे 7-8 महिने येऊ नका म्हणे, राहा म्हणे चांगली 4-5 महिने. का हो 8-10 दिवस माझं घर तुमच्याकडून सांभाळणं नाही झालं. पाय लेकरेनं काय काय केलं लेकरेनं बापा? काय रे विकास काय झालं रे? कोण असं बोलून राहिलं बापा? काय झालं सांग ना मला. रामकृष्ण हरी विकास बाबू काय होय रे? काय मी काय ऐकून राहिलो बा? काय होय कायचे भांडणं होय? काय झालं? पोरगी कोण रडून राहिली एवढी? अविनबाई काय म्हणून राहिल्या? तू घर सोडून राहिलं म्हणतो, काय रे म्हणजे काय समजून नाही राहिलं? सांग ना जरासं बरोबर सांग ना, काय झालं बा? बाबा आता काय सांगू, आता सगळं तर तुम्हाला माहिती आहे. आता आपल्या घरात काय सुरू आहे, माझं लग्न झाल्यापासून काय सुरू आहे आपल्या घरात तुम्हाला माहित नाही का? सगळं माहिती आहे तुम्हाला. फक्त आपण आता त्याच्यावर चर्चा करत नाही, आपण बोलत नाही, आपण सगळ्या गोष्टी थकून नेतो. जाऊ दे बा, जाऊ दे, आज नाही होईल, उद्या बरं होईल, उद्या चांगलं होईल. आपण एक एक दिवस वाटच पाहून राहिलं, पण ते होऊन नाही राहिलं ना. आता तुम्हाला माहित नाही का? सरच माहिती आहे ना. आता करिश्मा म्हणते माझ्याकडून या घराची कामधाम होत नाही. आईला वाटते का सून अशी चांगली कामधामाची पाहिजे, जबाबदारी घेणारी पाहिजे. तर तिचं काही चुकलं नाही ना, बरोबर आहे ना? तिचं बरोबर आहे. तर आपलं घरच तसं एवढं मोठं घर आहे, आपलं एवढा मोठा कारभार आहे, वावर आहे, हे आहे ते. तर सून तर तशी पाहिजेच, बरोबर आहे तिचं. आता होऊन नाही राहिलं ना, मग होऊन नाही राहिलं. मग आता ती करिश्मा म्हणते आपण राहू नाही म्हणते, अलग राहू म्हणे. त्याच्यासाठीच ती किती दिवसापासून मागं लागली म्हणजे अलग राहू. आता तिची आई आली, त्या मामीजी म्हणून राहिल्या की तुम्ही अलग राहा, वाटण्या मागा, हे मागा ते मागा. आता मी मला सांगा, मी तुम्हाला वाटण्या कसं मागू? लाज वाटते मला वाटणी मागायची. काय हा अधिकार आहे माझ्या वाटणी मागायचं सांगा बरं? आपली काय वडिलोपार्जित संपत्ती आहे का? नाही आहे. तुम्ही कमावलं आहे, तुमचं आहे बॉय सारं, तुमचे कष्ट माझ्या डोळ्यानं पाहिले. मी पाहिले नाही काय? लहानपणापासून मी पाहून नाही राहिलो का? मला सारं माहिती आहे ना. आईचं काम मला माहिती आहे, तुमचं काम मला माहिती आहे, आपण कसे गरिबीतून वर आलो मला सगळं माहिती आहे. तिला करिश्माला माहित नाही ह्या गोष्टी, म्हणून ते म्हणते वाटण्या मागा, हे मागा ते मागा. मला वाटण्या गिटण्या नाही पाहिजे बा. मला काही ह्या घराचे तुकडे ताकडे करायचे नाही आहे. मला पाहिजेच नाही ना. कोणत्या तोंडाने मागू मी? मला शरम वाटते ह्या गोष्टीची. मला पाहिजेच नाही. तुमची इच्छा, तुम्हाला वाटलं त्याला तुम्ही द्या, नाही वाटलं तुम्ही त्याला नका देऊ, काही करा बा. आमच्याकडून काही चुकलं असं आतापर्यंत तर आम्हाला माफ करा. दोघंही माणसाला आम्हाला नवरा बायकोला माफ करा. पण आम्ही आता इथं राहून हे असं तिच्याकडून होत नाही.
हां आणि मला मग ते रोजच्या रोज तेच तेच कटकटी माणसाचं मन नाही लागत ना. मन असं वाटतं की आज घरी गेल्यावर माहित नाही अजून काय होऊन राहिलं आणि काय नाही. घरी गेल्यावर जेवायला भेटते का नाही भेटत काय माहित काय होतं आणि काय नाही. असं सतत माझ्या मनात असं राहते. त्यापेक्षा तिला मी म्हटलं की राहू दे मग आता तुझ्याकडून होत नाही ते वाटण्या गिटण्या तर मी मागत नाही. मामीजीली मी सांगितलं मामाजीली म्हणून मी बोलवून घेतलं की आम्ही वाटण्या घेणार नाही. मी एक एक करी माझ्या बाबाच्याकडून घेणार नाही. ना कोणतं सोनं नाही ना नाणं नाही ना घर नाही ना दार नाही. त्यानं जसं कमावलं मी कष्ट करतो घराच्या बाहेर राहतो मी कष्ट करतो कमावतो सगळं करतो बा हे भांडण नाही पाहिजे ना. करिश्माला समजून जरासं संसार काय असते कसं राहायला लागते कशी काटकसर करायला लागते कसं वागायला लागते बोलायला लागते तिने तिचा संसार समजून ना. आता हे जर आयतं भेटलं आयत्या याच्यावर बसलो आपण येऊन तर मग आपल्याला समजत नाही का हे कोणत्या कष्टातून कमावलं कसं कमावलं बा काय कष्ट केले असते हे सगळं उभं करायसाठी एका रात्रीत तर होत नाही असं. कोणी आपल्याला दानही दिलं नाही तुम्हाला काही कोणी तुमच्या वडिलांकडून इकडून तिकडून भेटलं नाही हे सारं तुम्ही केलं ना. सांगा बरं मग आता हे असं तिला समजून कधी मग करिश्माला कधी समजून मामी तिला कधी समजून कधी तिला वाटून की नाही बा ही गोष्ट चुकीची आहे वाटण्या गिटण्या असं करायला नाही पाहिजे. हे सगळं याच्यासाठीच बा मी वैतागलो मी आता एवढ्या वर्षापासून तेच सुरू आहे. तिला म्हटलं चल म्हटलं आपण अलग राहू आपण आपले कष्ट करू आणि खाऊ म्हटलं 2 वेळचं पोटभर जेवू आपण कुठे राहता येते ना मंदिरात राहता येते आश्रमात. आता माझ्याजवळ तर पैसे गिसे काही नाही आहे मी तुमच्याकडून घेणार नाही. मी सांगून राहिले मी घरातून निघताना 2 कपडे घेऊन जाणार माझे मी तुमच्याकडून काहीच घेणार नाही. असं मी घराच्या बाहेर पडत. हां करिश्मा ऐकून राहिली तू. हां आता सांग तू माझ्याकडून मी क्लिअर केलं मामाजी मामीजी मी आता सगळं क्लिअर केलं माझ्याकडून. आता तुम्ही सांगा काय करायला लागते तर. नाही बाई आता वाटणं मागा म्हणून राहिले म्हणता मग आता वाटणं मागणार नाही का? तुमचा अधिकार नाही काय माझ्या पोरीचा अधिकार नाही काय? लग्न करून ते ह्या घरात आली ना तुमच्या संग लग्न करून ह्या घरात आली आता तुमचा अधिकार असला तर तिचा अधिकार आहे. मागणार नाही का मग? तिला काय पाहिजे खा प्यायला राहायला घर गिर ते पाहिजे नाही का? वावर गिर पाहिजे नाही का तिला? असं कसं म्हणून राहिले तुम्ही? तू अजून बडबड करतच राहिली का तू. थांब ना जराशी आता तिथे त्याचे आई बाबा आले त्याला बोलू दे ना आता त्याच्या घरचं होई आपल्याला काय करायला तू बस ना चुपचाप. करतो ना त्याला मोठी अजून तुझी बडबड चालूच आहे का तुला चुपचाप बसलेच जात नाही का. सांग तुला आता. नाही बाई बाबा असे विचार आहे नाही हो तुमचे का हो तुम्हाला पोरीचा हिस्सा समजते जवळचा हिस्सा समजते म्हणजे घर तिचं नाही का हो? लग्न काय फक्त तुम्ही त्या पोरासंग करून दिलं नाही हो तिचं. मग आई बाप पोराचे आई बाप नातेवाईक ते नाही पाहिजे तिला नाही हो. या घराचं काम नाही पाहिजे जबाबदारी नाही पाहिजे मग काय पाहिजे तिला फक्त वावर पाहिजे नवरा पाहिजे घर पाहिजे सोनं नाणं पाहिजे का हो? हे पाहून लग्न करून दिलं की तुम्ही घरातले माणसं गिनसही पाहिले घरात माणसं आहे सासू आहे सासरे आहे त्याचं म्हातारपण आहे का हो? तुमच्या पोरीला तुम्ही हे नाही शिकवलं काय आपलं घर होय आपल्या घरातलं आपल्याला सर करावं लागते आपल्या माणसं होय माणसाला जीव लावा लागते काळजी घ्या लागते हे नाही शिकवलं का तुम्ही तुमच्या पोरीला? फक्त एवढं शिकवलं का मग हिस्सा घे वावर घे नवरा घे होय अलग याच्यासाठीच ते ना ते पोराला जन्म दिला लहानाचं मोठं केलं बापा एवढं मोठं इस्टेट कमावली का सोनी आपल्या पोराला घेईन वावर घेईन होय अलग नाही हो वेन बाई बरोबर आहे हे नाही हो असं शिकवता तुम्ही पोरीला. पाय करिश्माची आई पाय किती ऐकावं लागते आपल्याला. हे सगळं तुझ्याच्यानं झालं हे. बरोबर बोलून दिलं ना आतेबाई तुमचं एकदम बरोबर आहे. बरोबर बोलून दिलं तुम्ही. हिनं केलंच ना असंच केलं हिनं सारं हिनं वाया घातलं. चांगलं त्या पोरीचं सुरू होतं फोन करू निरा तिचं डोकं खराब केलं. आणि आता म्हणून राहिले ते पाहुणे की आता राहत नाही म्हणते मी मन उतरलं म्हणते या साऱ्या गोष्टीतून तर आता बोंबलून राहिली. वावर घे घर घे हे पाहिजे ते पाहिजे माझ्या पोरीचं भविष्य आता तिला समजून राहिलं. सर चांगलं सुरू होतं मिठाचं खडा टाकायची काय गरज होती चांगलं सुरू होतं ना. आता मला सांगा तुम्ही आज नाही उद्या हे सारं कोणाचं आहे बरं? लेकरायचंच असते ना. मायबाप काय बांधून येते का सांग? लेकरायचंच असते. आजही द्यायचंच आहे उद्याही द्यायचंच आहे का लोकांना वाटून देणार आहे काय? पण हिला अक्कल नाही ना अक्कल नाही करिश्माच्या आईले. तिला सारं पाहिजे असते मयाच करते निरा हवाय तिले. पाय आता काय झालं मग आता सांगू तू सांग आता काय करायला लागते तर बोल आता. बापा विकास कसा करतो रे तू? आता म्हातारपणात आम्हाला सोडून जाता काय रे तू? कोणाच्या तोंडाकडे पाव रे मग आम्ही? आमचं म्हातारपण येऊन राहिलं आता का आमच्याकडून कसे कामं होते ना आता बापा आमच्याकडून होईन ते? तुमच्या लेकराचा आजार आहे बापा तुम्हाला सोडून आमचा जीव लागेल काय रे? अजून 2-4 वर्ष चांगलं जगायचं आहे तर आजच मरून जाऊ आम्ही असं केलं तर. बापा कसं वागतं रे तू कसं बोलतं रे बापा? आता पोरगी नाही म्हणून राहिली ना पाय तिला रडून राहिली ते जात नाही म्हणून राहिली तरी तू कोण असं करून राहिला रे? विकास कोण रे बापा कोण असं करतं रे? ते पोरगी म्हणून राहिली ना जात नाही म्हणते मला इथंच राहायचं आहे म्हणते मग कोण तू असं करून राहिला रे? सांग बरं आता बरोबर आहे का हे ते वागणं? बापा तू एवढं समजदार पोरग एवढं मायाडू पोरग बापा तू त्यासारखं तर पोरग नाही रे कोणी. ते आईला तुझ्या केवढा आधार आहे रे तेवढा बापा लय गर्व आहे तिला तुझ्या माया विकासच करत राहते ते. तू असं करून राहिला का रे? असं बोलून राहिला बापा तू? सांग मग आता आम्ही म्हाताऱ्या माणसांना कोणाच्या तोंडाकडे पाहू बापा? कसं बापा काय डोकं चालून राहिलं रे ते काय झालं रे तुला बापा? असं काही करू नको माया असं बोलू नको. पाय ते आईचं तोंड पाय कशी झाली ते. आता बाई आज तुम्ही मला सगळे म्हणा थांब मी थांबून जाईल तुमचं ऐकतो मी तुमचा मान ठेवतो. पण मला सांगा उद्यापासून अजून तेच सुरू होईल ना मग? तेच नाही सुरू होईल काय? करिश्मा म्हणते मला सांभाळायचं नाही मला जबाबदारी घ्यायची नाही कोणती गोष्ट तिला करायचीच नाहीये कसं करेन मग? ते घर आहे दार आहे वावर आहे
येणारे जाणारे पाहुणे रावळे सणवार सगळंच असते ना. घरात राहिलं की एकत्र राहिलं की सगळं करायला लागत. कशी करण मग सांग बरं. आता ते नाही करण तर कोण करण. आता तू बरोबर म्हणून राहिली आई, आता आईचं म्हातारं वय आहे. आता वय म्हातारेच होऊन राहिले तुम्ही सगळे. आता चालले ना, आता थकत थकत चालले. आता करिश्माला जबाबदारी घ्यावी लागेल काय. मग तिच्याकडून होऊन नाही राहिलं तर मग आता कसं करू. मग मी काय करू आता. नाही करतो बापा, मी सारे कामं करतो. करिश्मा तू काहीच नको करू. नाही तू बसली रे, मी तुला काहीच नाही म्हणत बापा. मी करतो ना, मी सारे कामं करतो. विन बाई, मी सगळे कामं करतो बापा. तुमच्या पोरीला आता बिलकुल त्रास नाही होत आहे. एक काम नाही सांगत मी तिला. बाई करिश्मा खरंच सांगून राहील सगळे तुझ्या आई बाबा समोर, सगळे समोर सांगून राहिली. माहिती मी करतो ना, दिवसभर मी काम करतो बापा. तुम्ही घर सोडून जाऊ नका हो कुठं. माझी सासू माझ्या आईपेक्षा किती चांगली आहे. माझ्या आईनं तर लगे हात झटकले. मी नेत नाही म्हणे तुला, म्हणे इथंच राह म्हणे तू. माझी सासू काय किती चांगली आहे बापा. मला जाऊ देत नाही. नाही म्हणते जाऊ नको म्हणते घरातून. तू पाहिजे म्हणते बापा मला. माझ्या आईला मी नाही पाहिजे, माझ्या सासूला पाहिजे मी. नाही आई नाही, मी करतो बापा. मी सगळं करतो. तुम्ही सांगा तसं करतो मी. माझ्याकडून काही चुकलं घेतलं मला माफ करा. तुम्ही सांगा मला, शिकवा सगळं. मी केलं नाही कामं म्हणून मला असं होते. केलं नाही ना मला माहित नाही एवढे कामं. आता तुम्ही मला सांगा ना, मी करतो. तुम्ही जसं म्हणाल ना मी तसं सगळं करतो. विकास मी सगळं करतो. विकू आपण जाऊ नाही बापा कुठे, इथंच राहू आपण. आम्ही सांगून राहिली ना, आता बिलकुल कटकट नाही करणार मी. कोणत्याच गोष्टीची कटकट नाही करणार. तुम्ही जसं म्हणाल तसं करेन मी. मला नाही जायचं बापा घर सोडून. माझे पोरगं घर दार हे मला सगळं पाहिजे. मला कुठं नाही जायचंय. आई मी कुठंच नाही जात. तुम्ही सांगा विकासला समजून सांगा. आणि त्याच्या डोक्यात काय घुसलं बापा, काढा ते सगळं. मी जात नाही, कुठंच नाही जात. नाही करिश्मा मला समजत नाही का हो, मला समजत नाही का. सांग बापा, तू नोकरीवाल्याची पोरगी आहे, मला पहिलेच माहित होतं ना. सांग बरं, मी तुझ्यावर कोणते कामं टाकले हो. सगळे बाहेरचे कामं मी करून घेतो. पाणी मी भरून घेतो. वावरातले कामं मी करतो. तुला फक्त स्वयंपाकाचं काम असते. आणि तेही मी तुला सांगतो अर्धा तर मीच करून घेतो. शेतकरी मी करतो बिचारे सकाळच्या. आल्यावरही मी भाज्या गिज्या तोडणं हे ते माझं चालूच असते. साफसफाई करणं होय तर भांडे घासणं, इकडचं पसारा काढ तिकड. सांग बरं बिचारे, सडा सरणाचं शेणा वातोड्याचं काम तर मीच करतो. त्यावर पैसा टाकतो मी. पण आता बिचारे काही गोष्टी असते ना, सुनवायरीनं सुनीसारखं ते सगळं करायला पाहिजे. मोठी आहे ना तू घरात. काय रे बाबू, मास्तर लहान आहे त्यापेक्षा. तुझ्यावर तुमच्या दोघांवर जबाबदारी आहे. उद्या आमच्या जागी आईवडिलाच्या जागी तुम्ही आहे त्याच्यासाठी, मास्तरसाठी. बाई मी त्या भरोशावर सगळं हे टाकून गेली होती. घर दार बिचारे. सांग बरं, टाकलं नाही काय, दिलं नाही का तुझ्या हातात सारं. आज आज आहे आम्ही, उद्या किती दिवस राहणार आहे मी. म्हातारे माणसं किती दिवस राहणार आहे. तुला सांभाळायचं नाही सगळं. मास्तर तर बिचारा तिकडे राहते. तो येऊ नाही पाहत नाही. एकर भराचे विचारत नाही तुम्ही काय पेरलं काय नाही. नेते काय होतो कधी. किलोभर धान्य तरी नेते का तो आपल्या घरातून. कधी मागते पैसे मागते, काही मागते. सांग बरं, लागलं सवरलं विहिरीसाठी पैसे पाहिजे आपण त्यालाच मागतो. पंपासाठी पैसे पाहिजे आपण त्यालाच मागतो. दुखणे सुखणे आपण त्यालाच मागतो. तर नाही म्हणते काय, करते ना. एवढं करून येतो कधी विचारते का येऊन इथं की काय पेरलं. दादा केवढ्याचं झालं, पैसे किती काढले, मग मला तुम्ही दिले नाही. आजपर्यंत त्यांना कधी म्हटलं काय. नाही तर म्हणणारही नाही, कधी म्हणणारही नाही बाबा. तर मागणारही नाही ना. त्याला माहिती आहे भाऊ भाऊ चांगले राहून राहिले ना, चांगलं पट्टे त्याचं. वडील चांगले त्याचे, सगळं आपलं घरदार सगळं जागेवर आहे बिचारे. काऊन असं करता हो तुम्ही. माय तू मोठी सून आहे, मी तुला तेच तर सांगतो. तू मोठी सून आहे, तू घे सर तुझ्या हातात. तू तुझी जबाबदारी सांभाळून घे. ते नवरा बायको येत जातील, पाहुणेसारखं राहत जातील, जात जातील. मास्तरचं काय आहे बिचारी याच्यात. तुला कोण असं वाटते का सर मास्तरले देईन हो, काही नाही देत ना. असं होत असते का आई वडिलासाठी. आपले लेकरं सगळे लेकरं सारखे असते बिचारे. असं होत नसते ना. असं कुठं पाहिलं होत्या. कोण करते असं सांग बरं. माया विकासवर माया किती जीव आहे तुला माहित नाही काय. तर तेवढा जीव माया मास्तरवर आहे बिचारे. माय दोन्ही पोरं माहीत आहेत ना. काऊन तुला असं वाटते. नाही बाई असं करू नका बापा. चांगले राहा माय बी. एखाद्या दिवशी असं पाय माझ्या जीव कसा निरा धक करून राहिला. आम्ही म्हातारी माणसं झालो आता. आमच्याकडून सहन नाही होत बापा विकास ह्या गोष्टी. असं करू नका बापा. नाही विकास बापा ऐक आता. पाय रे पाय, तू आई रडून राहिली, ते पोरगी रडून राहिली बापा. तू एवढा समजदार पोरगा आहे. ऐक आता, सारे जण म्हणून राहिले ना, तर हे डोक्यातलं काढून टाक बरं तू आता. आता बस झालं बापा, लय झालं आता. बाई करिश्मा आता तुला समजलं बापा. पाय व माय त्या सासूचा लय जीव आहे तुझ्यावर. असं समजू नका बापा. सारेचा जीव आहे तुझ्यावर. माय तुझ्या राग नाही करतो कोणी. आम्हाला माहित आहे ना स्वभाव असते, पण आम्ही तुझ्या राग नाही करत ना. तू काही बोलली तरी पाय आता. मागच्या खेपीनं तुम्हाला एवढं बोलली तरी आली नाही का मी. सांग बरं बिचारे, राग धरला काय म्हणा. असं नसते हो बी. असं काही नसते बापा. विकास पाय बापा, तर तुला समजदार पोरगा आहे बापा. असं करू नको रे. ते बी मी चुकलं बापा, मला माफ करा. ते बी मी तुम्हाला मागच्या खेपीनं लय बोलली मी तुम्हाला. आता नाही बोलणार बापा मी कोणाला. आई तुम्ही जसं सांगा तसं करेन मी. तुम्ही मला सांगा तुमच्या पोरीसारखं मला सांभाळून घ्या तुम्ही. तुम्ही जसं म्हणा तसं मी करेन. विकास मी तुम्हाला सांगून राहिली, मी असं काहीच नाही करणार आता. मी जसं तुम्ही म्हणाल सगळं करेन मी. कामं करेन, सगळंच करेन. मला समजलं बापा आता. आपलं घरच बरं आहे आपल्यासाठी. काही कोणाचं याचं हे नसते. आपलं बरं, आपलं घर बरं. शेवटी आपलं घर ते आपलंच घर असते. समजलं मला आता.
मी कसं राह ऐका बा आता ऐका या खेपीनं आता हे सगळं सांगून राहिले पहा तुमच्या आईकडे पहा तुमच्या वडिलाकडे पहा आत्याबाई सांगून राहिले सगळे मोठे माणसं तुम्हाला आता सांगून राहिले बा या खेपीनं माफ करा तिले करिश्माला माफ करा या खेपीनं तुमच्या डोक्यातलं हे सगळं काढून टाका आता असं विचारच करू नका आता घरातून जायचं याचा त्याचा वाटण्या गिटण्या आता कोणी काही तुम्हाला कधीच काही म्हणणार नाही आता तुम्हाला बिलकुल म्हणणार नाही आता जर तुम्हाला कोणी काही म्हटलं त्रास दिला फक्त तुम्ही मला एक फोन करा मग तुम्ही जे म्हणाल ते तुम्ही म्हणाल झोपडीत राहतो घर सोडतो जे म्हणाल ते करा मग तुम्ही हे माही पोरगी होय मला माहिती आहे लहानपणापासून हिची गुण अवगुण सारे मला माहिती आहे पण आता काय व्हा मला माफ करा मी चांगलं घरदार नातेवाईक असं सगळं म्हणजे सगळं बघूनच मी माझ्या पोरीचं लग्न करून दिलं पण आता मला वाटलं होतं की एवढ्या मोठ्या घरात जाईन असं तसं माणसं हे ते म्हटलं हिचं सुधरण म्हटलं पण आता ते तिचं जात नाही आता तिचं आता तिला समजली तिची चूक तिले तर आता या खेपीनं बाबा माफ करा तिलाही माफ करा आम्हालाही माफ करा याच्यानंतर जर असं काही झालं तर तुम्ही जसं म्हणाल तसं मग आम्ही तुम्हाला अडवणार नाही तुम्ही जे म्हणाल ते मग झोपडीत राहा आमच्या घरी या तुम्हाला जे वाटेल ते करा मग बिलकुल मी तुम्हाला म्हणणार नाही मी तुमच्या पाठीशी उभा राहील तुम्हाला माझ्या पूर्ण सपोर्ट राहील तेव्हा पण आता या खेपीनं आता सोडा भाई सगळं रागीक सोडा सगळं मनातलं काढून टाका आता पहा आता तुम्ही समजदार आहे खरंच तुम्ही लय समजदार माणूस आहे माझ्या पोरीला तुम्ही एवढे वर्ष सांभाळून घेतलं तुम्ही खरंच तुमची कमाल आहे मला समजते की माणसाला काय दुःख असते म्हणून तुम्ही नाही सांगितलं तरी सगळ्या गोष्टी मला समजते नाही आता तुम्ही म्हणून राहील ऐकतो बा आता पण खरी गोष्ट तशी आहे ना की मी माझ्या आईवडिलांशिवाय राहू शकतो काय मला समजत नाही काय म्हातारपणात तेल सोडून जाणं हे बरोबर आहे का मला समजत नाही का पण आता काय करावं आता काय मला माझं डोकं चालून नाही राहिलं ना इतकं डोकं खराब झालं होतं माझ्या की रोजचं तेच आता तुम्ही म्हणून राहिले तर ऐकतो बा मी या खेपीनं ऐकतो मी पण करिश्मा डबल जर असं झालं डबल जर ह्या कटकटी झाल्या असं आहे तसं आहे वाटणीचा तर शब्द नाही पाहिजे बिलकुल शब्द नाही पाहिजे वाटणीचा मी सांगून राहिलो सगळेजण नाही का वाटणीचा तर शब्दही नाही काढायचा वाटणी पाहिजे सोनं पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे बिलकुल ह्या गोष्टी पाहिजे नाही माझ्यासमोर माझ्या कानावर जर ह्या गोष्टी आल्या तर मग त्या बाबतीत बाबा मला तुम्ही कोणी माझ्या पायी पकडा तुम्ही का नाही जाऊ नका तर मी तर कुठंतरी चालला जाईल एकटाच चालला जाईल मी चालला जाईल तिकडे हिमालयात जाईन तर अजून कुठं जाईल संन्यासच घेऊन टाकन मी येणारच नाही घरी वापस सांगून राहिलो मी आता तुम्हाला आता तुम्ही पहा काय करायला लागते काय नाही लय माणसाचं डोकं खराब होते बा ह्या कटकटीत माणसानं कामं करावं का ह्या कटकटी घरच्या गोष्टी पाहत बसा माझ्याकडून नाही होत आता रोजचं तेच आता मी शेवटचं सांगून राहिलो तुम्ही म्हणता तर राहतो मी नाही जात बा कुठं जात नाही माझ्या कामं करतो मला की कामाचा कंटाळा नाही आहे ना लोकांच्या वावरात काम करायचं माझी इच्छा आहे तुम्ही का माझ्या घरचं करणार नाही सारं करतो मी माझ्या वडिलांना आई वडिलांना सुख देणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे सगळं करतो ना मी पण ह्या कटकटी नाही पाहिजे माणसाला आता पहा तुम्ही आता चालते मग या खेपीनं तर मी तुमचं ऐकतो पुढच्या खेपीनं मी तुमचं कोणाचंच ऐकणार नाही एवढं फक्त तुम्ही ध्यानात असू द्या नाही मी सांगून राहिलो या आता जर कोण वाटणी गिटणीचा शब्द काढला तुम्ही फक्त मला सांगा मी पाहतो कोण वाटणी मागून राहिलो कोणाला वाटणी पाहिजे सगळेला मी बरोबर करतो बरोबर करतो मी सगळे तुम्ही काहीच नका करू आता भाई करिश्मा पाय आता या खेपीनं वाचली तू आता पुढच्या खेपीनं मी गॅरंटी नाही घेत रे बा ते पाहुणं काय करणं काय नाही काही सांगता नाही येत मी आता सगळं करेन तुम्ही म्हणाल तसं करेन मी आता मी वाटणी घेतली मला काहीच नाही पाहिजे बाप्पा मला काही नाही पाहिजे मला सगळं समजलं सगळे आता माझे सगळे मोकळे झालं सगळं मन मोकळे झालं आता मला समजलं मी आता काही वाटणी घेतली नाही बरं झालं बाप्पा करिश्मा तू चांगली पोरगी आहे ना तू बाप्पा पाय रे विकास आता गेला का रे बापा तुझ्या राग गेला का माय करिश्मा का हो आल्यावर बिचारे पाणी नाही ना चहा नाही भूक लागली ना हो जेव्हा घेवायला देत नाही का आम्हाला त्या घरी पाहुणे आले बिचारे जेव्हा घेवायला देत नाही का आम्हाला उठ ना आता उठा बरं चला बरं हात पाय धुवा माय बी आम्ही एवढी थकली बापा मला झोपून राहिली आता मला भूकही लागली दे ना माय बी काय केलं स्वयंपाक केलं काय केलं दे ना जेवायला झालं ना स्वयंपाक केला सगळं केलं मी तुमच्या आवडीचा शिरा केला चला मी वाढतो सगळे ताटा गिटा वाढतो चला बापा चल रे बाबू विकास चल बरं चल रे बाबू चला बाई शिला वीन बाई चला जेवायला हो चला बा चला घेऊन घ्या आम्ही निघतो मग जेवण झालं की निघतो आम्ही करिश्माची आई चल तू थैली गेली भर कपडे भरतोय चल आपण चाललो जाऊ आता घरी चला बापा चला मी काय राहतो इथं चला आपल्या घरीच बरं आहे आपण आपल्या घरीच बरं आहे आपण डबल जर तेव्हा आता काही काड्या केल्या फोन केला माझ्या कानावर आलं तर तू ते घर तू नाही राहणार राहून देणार मी तुला एक दिवस त्या घरात राहून देणार पाहतो मग तुला मी पाहतो बरोबर मी काय करतो बापा मी काय फोन करतो मला माहित नव्हतं जवळचं डोकं इतकं खराब आहे म्हणून लस खतरनाक आहे बापा माणूस तर माझ्या नवऱ्यापेक्षा खतरनाक आहे ना मला तर माझ्या नवराच खतरनाक वाटत होता आज त्याच्यापेक्षा खतरनाक आहे नाही बापा मी काय फोन घेऊन करतो बापा त्याच्या घरातलं ते पाहत बसते मला काय करायला लागते पा बापा असं आहे असंच असते ना घरोघरी हेच आहे असं मार्ग काढायला लागते असं विचारपूर्वक असं सगळं व्यवस्थित बोलवून येते लेकरांचे ऐकायला लागते आपलंही सांगायला लागते असं आहे बापा आणि पहा आता असं झालं आमच्या घरी आता सगळं बरोबर आहे आता आम्ही व्हिडिओ संपवतो मग आता आम्ही इथंच हे वैभव जायचं म्हणते जरा असं काय त्याच्या संग बोलतो गेलतो गोष्टी माष्टी जराशा का आता जेवण घेऊन करतो जरासं आराम करतो भेटू मग आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही मस्त राहा मजेत राहा आनंदात राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा चालते मग भेटू मग पुढच्या व्हिडिओत
बरं तुम्ही ताटं वाढा जरासं, मी आणि विकासराव जरासं बाहेर जाऊन येतो, जरासं काम आहे. विकासराव चला आपण जरासं फिरून येऊ, पाय मोकळे करून येऊ. तुम्ही वाढा तोपर्यंत ताटं येतो आम्ही, बात येतो 5 मिनिटात. बरं बरं चला ना चला.